दर्शक हो नमस्कार. त्यांचं सध्या चाललंय काय या मालिकेत आज आपल्या सोबत आहेत योगेश सोमणजी. ते फक्त अभिनेते नाही आहेत, तर निर्माते, दिग्दर्शक, लेखक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावलेल्या आहेत. अनेक मराठी, अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलंय. अनेक नाटकांची निर्मिती केलेली आहे. मालिकांमध्ये काम केलंय आणि त्याचबरोबर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रियालिटी बेस्ड अशा उरी या चित्रपटात तत्कालीन संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची भूमिका त्यांनी हुबेहूब साकारली. तर योगेश सोमणजी नमस्ते. दर्शकांच्या वतीनं, तरुण भारतच्या सर्व दर्शकांच्या वतीनं तुमचं स्वागत. ही मुलाखत आज आम्ही घेतोय त्याचा उद्देश असा आहे की तुम्ही अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते तर आहातच. अभिनयाच्या क्षेत्रात तुमची एक वेगळी ओळख आहे. दृश्यम सारख्या चित्रपटात तुम्ही केलेलं काम दर्शकांना चांगलंच लक्षात राहिलंय. तुमचं कौतुक होतंय. याच बरोबरीनं तुम्ही सावरकरांच्या विचारांचे आहात, सावरकरवादी आहात आणि ते विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आणि सावरकरांची जयंती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान मोठं आहे आणि या अनुषंगाने तुमच्याशी बोलायला, तुमचे विचार ऐकायला खरोखरच दर्शकांना आवडेल. सर नमस्कार. पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की सध्या तुमचं चाललंय काय? सध्या म्हणजे जरी माझी ओळख ही अभिनेता, दिग्दर्शक आणि एक रंगकर्मी म्हणून करत असाल, तर त्याच्यात एक अजून छोटीशी राहिली, ते म्हणजे मी मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचा संचालक आहे. त्यामुळे ती जी माझी नियुक्ती आहे, त्यामुळं लॉकडाऊन जरी झालेलं असलं तरी आमची ती सर्व प्रशासकीय कामं किंवा विद्यार्थ्यांची ऑनलाईन लेक्चर्स अरेंज करणं किंवा ही सगळी वर्षभर गेले 1.5 वर्ष चालूच होते. म्हणजे दोन्ही लाटांच्या वेळेला झालेल्या लॉकडाऊनच्या वेळेला ही कामं ही कार्यालयाची चालूच होती. म्हणजे त्याच्यामध्ये मी गुंतलेलोच होतो. मग ते विद्यापीठीय स्तरावरती नॅक कमिटी असेल, हे असेल, या सगळ्या शैक्षणिक याच्यामध्ये मी पूर्णपणे अडकलेलो होतो आणि ते माझं काम चालू होतं. राहता राहिला प्रश्न, एक अपॉर्च्युनिटी म्हणून जर विचार केला तर या दोन्ही लॉकडाऊनच्या वेळेला, लॉकडाऊन 1 आणि लॉकडाऊन 2च्या वेळेला ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा घेणं, त्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठरवणं, हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने करता आलं. कारण त्याची एक तर मुळात गरज होती आणि तहान लागल्यावर विहीर खणली जाते, हे जरी आपण त्या निगेटिव्हली काही वेळेला बोललं जात असेल, तरी ह्या वेळेला ती तहान इतकी लागलेली होती कारण सगळंच बंद झालेलं होतं आणि आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं काम या निमित्तानं सगळे थोडक्यात अशा पद्धतीने प्रशिक्षण देणारे ऑनलाईन शिक्षण पद्धतीला यूज टू झाले आणि ते फार पटकन झाले. अन्यथा हे जर नॉर्मल रुटीन मध्ये झालं असतं तर इतक्या सहजतेने आणि इतक्या पटकन या व्हर्च्युअल शिक्षण पद्धतीला किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीला लोक सामोरे गेले नसते. ते हळूहळू झालं असतं, जे खूप पटकन झालं. तर याच्यामध्ये म्हणजे माझ्या कार्यशाळा चालू होत्या अभिनयाच्या, वाचिक अभिनयाच्या. 3 महिने मी एक सलग कार्यशाळा अभिनयाची घेतली, लेखन कार्यशाळा घेतल्या. तर ही अशा पद्धतीची कामं चालू होती. आणि दुसरं महत्वाचं, थोडं या 2 वर्षात माझा थोडा ज्याला आपण आध्यात्मिक अभ्यास आपला स्वतःचा वाचनाच्या माध्यमातून, काही क्रिया करण्याच्या माध्यमातून असं मी प्रयोगशाळा स्वतःला प्रयोगशाळा करून घेतली आणि माझे ते प्रयोग माझ्यावरती स्वतःवरती चालू आहेत. अध्यात्म आणि त्याच्या संदर्भातलं वाचन, त्याच्या संदर्भात अध्यात्माशी निगडीत असलेलं प्राणायाम आणि अध्यात्माची पहिली पायरी म्हणून आपण जे प्राणायाम, ध्यानाची पहिली पायरी म्हणून जे प्राणायामाचा हे करतो, वापर करतो, त्याच्या संदर्भातलं माझं काम माझं स्वतःचं चालू आहे आणि ते खूप आनंददायी असं मला स्वतःला वाटतं. बरोबर आहे, बरोबर. तर सर, लॉकडाऊनच्या काळात सकारात्मकता महत्वाची ठरते, कारण लोक घाबरून दगावतायत, अनेक जणांचं निधन होतंय आणि अशा काळात तुमचं जे मुख्य काम जरी बंद असलं तरी त्याला जोडून असलेली कामं आणि प्लस अध्यात्म, याचा तुम्हाला चांगला उपयोग होतोय असं मला दिसतंय. तर लोकांना काय सांगाल सर, या काळात काय करावं त्यांनी आपल्या मनाची स्थिती चांगली ठेवण्यासाठी? सगळ्यात पहिलं मी सांगेन, जरा कदाचित हे बोल्ड स्टेटमेंट होईल, पण ज्याचा मला स्वतःला, मी स्वतः क्वारंटाईन झाल्यानंतर अतिशय चांगला अनुभव सकारात्मक मिळाला, तो म्हणजे
तुमच्यावरती आक्रमण करणारी ही जी वृत्तवाहिन्यांच्या जे काय रान पेटलेलं आहे आणि उठलेलं आहे हा. ते पहिल्या दिवसापासून बंद करा बघणं. फॉर बरोबर. इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्या काय हेडलाईन्स असतील तेवढ्या वाचाव्यात. टू हा. इन्फॉर्म युअर सेल्फ, आपल्याला आवर सेल्फ, माहिती करून आपल्याला घेण्यासाठी. काही गोष्टी माहिती करून घेण्यासाठी वापरायचं. बाकी तो जो काही इव्हेंट चाललेला असतो, मग तो स्पेशल रिपोर्ट असेल आणि आम्हीच ते मग रोखठोक असेल, ठाकठोक असेल, जे काय असेल ते हे अजिबात बघू नका. कारण अत्यंत म्हणजे शेवटी लोकांचा रेटा एवढा वाढला की काही न्यूज चॅनल्सला सकारात्मक बातम्यांचा वेगळा फीचर करावा लागला. बरोबर. याला कारण मधल्या काळात म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की तो ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्याच्यानंतर तो जी काही दुसऱ्या लाटेच्या ह्याच्यामध्ये जळणाऱ्या चितांची चित्रणं काय दाखवली गेली, माणसं कशी जात आहेत आणि त्यांच्यावरती पंपिंग कशा पद्धतीने केलं जाते. म्हणजे आमच्या चित्रपटाच्या माध्यमामध्ये जे एथिक्स पाळले जातात की शक्यतोवर तडफडणारा मृत्यू दाखवू नये किंवा जळणारी चिता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थी म्हणजे शेवटी नाटकीय शोक करणं, शोकाचा अभिनय करणं आणि प्रत्यक्ष शोक तो शूट करणं, भले तुम्ही तो कितीही आउट ऑफ फोकस दाखवला तरी तो काय आहे तो कळतो आणि तो थेट तुमच्या मनावर, तुमच्या विचारशक्तीवर परिणाम करतो. सो त्यांचा TRP वाढवण्यासाठी हे सगळे छोटे छोटे एपिसोड्सच दाखवत होते 12 तासासाठी आणि त्याला ते मात्र आम्ही कोणाला घाबरवत नाही, आम्ही कोणाला हे करत नाही वगैरे अशा टॅगलाईन्स. माझ्या सहकारी मित्रांना ही विनंती आहे की कोणी या बातम्या बघणं पहिलं बंद करून टाका आणि त्याच्यावरती विचार करणं बंद करून टाका. कारण आज सांगितलेली बातमी ही 3 दिवसानंतर वेगळ्या स्वरूपात वेगळ्याच पद्धतीने आपल्यावरती पुन्हा येत असते. सो ते बघण्यात काही अर्थ नाही. आता इतक्या विश्वासार्ह पद्धतीने बातमी म्हणून पोहोचवणारे ना बातमीदार राहिलेले आहेत, ना वृत्त निवेदक राहिलेले आहेत, ना आपल्याकडे चॅनल्स तसे राहिलेले. सो आपण आपल्या पद्धतीने आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन घेणं, त्यावर हुकूम आपण वागणं, म्हणजे आपली भीती आणि आपलं घाबरून जाऊन पॅनिक होणं हा लोकांचा धंदा नाही होता कामा, जो झाला अगदी नक्कीच झालेला आहे. तो त्या धंद्याला आपण का फशी पडायचं. तर माझं पहिलं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, बातम्या बघणं बंद करा. बातम्या ऐका, तुम्हाला हव्या त्या ऐका. हे जे तुमच्यावरती ज्या पद्धतीने हॅमर होत आहेत, मग ते राजकीय नकारात्मकता असेल, भांडण लावून देणं हेच लोकांचं हे असतं. यात काय मजा असते हे मला कळत नाही की तुम्ही बातमीदारी करता का तुम्ही दोन लोकांमध्ये, मग भले दोन पक्ष असतील त्या दोन पक्षात भांडणं लावता. म्हणजे मग ते तिथल्या त्या चॅनलवर येणारे सुद्धा जे कोण एक्सपर्टीज असतात ते अणुबॉम्बपासून ते खतांपर्यंत कुठल्याही गोष्टीवर बोलणारे तेच एक्सपर्टीज असतात, तेच येऊन बोलत असतात. सो माझं असं म्हणणं आहे की तेही आता एका अर्थी जसे आम्ही ऍक्टर्स वेगवेगळ्या सिरियल मधनं कामं करतो तशा असल्या रियालिटी आणि त्या रोखठोक किंवा तशा टाईपच्या टॉक शोज मधनं येणारी माणसं सुद्धा त्यांची ठरलेली असतात आणि ती त्यांच्या पद्धतीने बोलत राहतात, ती त्यांचे अजेंडे चालवत राहतात, आरडेओरडे करत असतात. ही बातमीदारी नव्हे असं मला वाटतं. सो ते पहिलं बंद करा. ती एक निगेटिव्हिटीचं सगळ्यात मोठं उगमस्थान आहे असं मला वाटतं. आणि दुसरं कुठल्या तरी चांगला छंद जोपासावा. दुसरा महत्वाचा आहे, ज्यांना छंद नाही त्यांना या अशा पद्धतीचं जेव्हा आयुष्य किंवा अशा पद्धतीचं संकट येतं त्यावेळेला ते काय म्हणतो आपण, ते अंगावर येतं, ते संकट वाटायला लागतं. वेळेस ज्यांना चांगला छंद असेल, ज्यांना चांगला छंद असेल त्यांना ती अपॉर्च्युनिटी वाटते. म्हणजे जे आपण आता सावरकरांच्या जयंतीबद्दल आणि सावरकरांबद्दल बोलणार आहोत, तर नरक असल्यासारख्या त्या सेल्युलर जेलमध्ये या स्वातंत्र्यवीराला काव्य स्फुरलं आणि ते कुठेही ती जी काही क्रिएटिव्हिटी होती ती अशा पद्धतीने कारंजासारखी मनामध्ये उत्स्फूर्ततेने उडत होती की ते कुठेतरी लिहिल्याशिवाय पर्याय नव्हता. तर त्या माणसांनी चुना लावलेली भिंत आणि काटा आपल्या हातातलं पेन असं करून कमलासारखं काव्य लिहिलं, हिंदुत्व सारख्या मोठ्या निबंधाची टाचणं केली, अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं. सो का तर हा एक छंद, काव्य स्फुरण हाही एक छंद आहे, कविता करणं हाही एक छंद आहे. हा छंद त्यांना त्या नरक यातना कुठेतरी थोड्याशा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या होत्या. त्यांचं तर सेल्युलर जेल होतो, आपण निदान आपल्या घरामध्ये 2 वेळचं व्यवस्थित जेवून आपल्या कुटुंबियांबरोबरच आहोत, पण एक स्वतःसाठीचा वेळ मिळणं हा त्यातला ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी, एक खूप चांगली संधी सगळ्यांनाच या निमित्तानं आपल्याला मिळाली की आपण आपल्यासाठी एक वेळ आपल्याला उपलब्ध झाला, जो हे जगण्याच्या आणि या रॅट रेसमध्ये पळण्याच्या नादामध्ये आपला म्हणून एक वेळ असतो, ज्याच्यासाठी आपण जगत असतो, त्यासाठीचा म्हणून तो एक वेळ असतो, हेच आपण विसरून गेलेलो होतो. या निमित्तानं तो वेळ मिळाला. म्हणजे
कदाचित काही वेळेला एक 10 मिनिटं शांत बसणं सुद्धा शिक्षा वाटते, पण एकदा त्याच्या पलीकडे तुम्ही जायला लागलात हळूहळू 15 मिनिटं 20 मिनिटं की तुमचं अंतर्मन हळूहळू कार्यरत व्हायला लागतं आणि खूप गोष्टींचा तुम्ही विचार करता. बरोबर. खूप गोष्टींचा तुम्ही विचार करता जो तुमचा तुमच्यापाशी असतो आणि हीच स्पेस खूप महत्वाची असते. मी हे सगळं माझ्या अनुभवांच्या ह्याच्यावर बोलतोय. मी हे पुस्तकी बोलत नाहीये किंवा उगीच बोलायचं म्हणून बोलत नाही. ह्या सगळ्या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मौन धारण करावं अशा पद्धतीचं कुठलं तरी एक काहीतरी नियम लावून उगीच ते 2 तास खाणाखुणा करत घरच्यांशी बोलण्यापेक्षा जर तुम्ही तुमचा संवाद सुरू केला तर कुठेही अशा पद्धतीची धारणा न धरता तुम्ही तासनतास 6-7 तास 8-8 तास मौनातच असता. तुम्हाला बोलायची गरजच पडत नाही. उत्तम पुस्तकं आपण वाचू शकतो. आता या दुसरी गोष्ट युट्यूब सारखे हे असतील चॅनल असतील किंवा म्हणजे माहितीचा खजिना तुमच्या हाताच्या मुठीत आहे, पंजात आहे, मोबाईल आणि नेट याच्यावरती तुम्ही खूप काय 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 मग ट्रॅव्हल लॉग्स असतात, लोकांचे वेगळे वेगळे अनुभव त्यांनी शेअर केलेले असतात. अशा लोकांशी अशा काही यांच्याशी आपण जर संवाद साधला तर मला असं वाटतं की हे सगळं सुखकर होईल आणि होतच म्हणजे मला स्वतःला ते सुखकर झालेलं आहे. सो आणि यात स्वतःला बघणं, स्वतःचा विचार करणं जो आपण पूर्ण विसरून गेलेलो असतो. साधारण वयाच्या 25 नंतर नोकरी किंवा उद्योगधंद्याला लागल्यानंतर 45 50 पर्यंत एकदम मोठा कुठला तरी छोटासा अटॅक अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी पर्यंत पोहोचेपर्यंत आपण धावलेलो असतो या मधल्या 15-20 वर्षामध्ये आणि मग मात्र आपल्याला विचार करावा लागतो. मग आपण अनेक पथ्य आणि अनेक यांच्या आहारी गेलेलो असतो किंवा ते आपल्यावर हावी झालेले असतात. त्याच्यापेक्षा ही संधी मिळालेली असते आपल्यावर विचार करणं. तर ती जर केली आपण तर आपल्याला एक खूप चांगल्या पद्धतीने स्वतःशी संवाद साधता येतो असं मला वाटतं. नेमका हाच प्रयत्न आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय आणि त्याच माध्यमातून आम्ही तुमच्याशी बोलतोय. कारण लोकांना तेच ऐकून तेच बघून आता नक्कीच कंटाळा आलाय आणि त्यांना नेमकं काय करायला पाहिजे हे स्वतः ज्यांनी अनुभवलंय त्यांच्या माध्यमातून कळावं हाच आमचा प्रयत्न आहे. तर थोडंसं आपण तुमच्या प्रवासाकडे वळूया की अभिनेता होणार हे तुम्हाला नेमकं ठरलं होतं का पूर्वी आणि अभिनेताच व्हायचं होतं की कारण मी तुमची प्रोफाईल चेक करताना असंही दिसलं तुम्ही प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचाही अभ्यास केलाय. तर नेमकं कसं झालं हे आणि या सगळ्या भूमिका एवढ्या चांगल्या रसिकांना पाहायला मिळाल्या तर कसं झालं हे सगळं? खरं सांगायचं तर मला जर माझ्यामध्ये रंगकर्मी म्हणून काय काय आहे असं जर विचारलं तर मी पहिला प्रेफरन्स लेखनाला देतो. मी लेखन करतो, नाट्यलेखन, एकांकिका जवळजवळ 70 एकांकिका मी लिहिलेल्या आहेत. 18 मोठी नाटकं लिहिलेली आहेत. मालिका आता कमी बंदच नाही केल्या. गेल्या 10-1 वर्षात मी मालिका लिहिलेली नाही, 10-15 वर्षात. चित्रपटांचं म्हणजे लेखक म्हणून मी पहिल्यांदा या क्षेत्रात काम करतो. मग मी दिग्दर्शक म्हणून काम करतो, मग मी प्रशिक्षक म्हणून काम करतो आणि सगळ्यात शेवटी मी अभिनेता म्हणून करतो. आता अभिनयाचं होतं काय की ते फ्रंटला दिसतं, स्क्रीनवर किंवा स्टेजवरती ते दिसतं म्हणून प्रामुख्याने अभिनयच केला जातो. रादर तो खूप माझ्या दृष्टीने कमी मी अभिनय करतो. मला आवडेल अशा भूमिका, मला माझ्या इतर सगळ्या ह्याच्यातून असलेला वेळ मी तशा अर्थी व्यावसायिक नाही. म्हणजे एक काम संपलं की मला दुसरं कुठली तरी एक सिरियल मिळायलाच पाहिजे, मीटर पडलाच पाहिजे, घराचे हप्ते ठकले, अशा पद्धतीने मी त्या बाबतीत खूप अल्पसंतुष्ट आहे. अल्पसंतुष्ट आहे म्हणजे मला माझ्या आवडीचं एखादं काम मिळालं तर वर्षभर मला ती एखादी सिरियल मध्ये मग भले ती 10 महिन्यानंतर बंद पडली तरी मी तेवढ्यावर असतो. मग मी पुढे वर्षभर अभिनय म्हणून काही सिरियल मध्ये करत नाही किंवा त्यासाठी प्रयत्न करत नाही. आणि कुठेतरी आपला चॉईस म्हणजे आता या भूमिकांच्या बद्दल जे बोललं जातं ते गरज म्हणून नसताना माझा चॉईस म्हणून निवडलं गेलेलं असल्यामुळे ते खूप मनापासून केलं गेलं. उरी मधल्या माझ्या रोलचं मला माहिती आहे काय की त्याच्यामध्ये अभिनयाचं कौशल्य फार कमी, माझ्या दिसण्याचं क्राफ्ट जास्त आहे की त्यांच्या चेहरेपट्टीच्या जवळ जाणारी तेव्हा माझी म्हणजे हे केस वाढले की तशी हेअरस्टाईल होते, त्यामुळे ते साधारण तसं जवळ जाणारं होतं, त्यामुळे मला तो रोल मिळालेला आहे. पण तो माझ्या खूप जवळच्या व्यक्तिमत्व, काही आदर्शवत व्यक्तिमत्व आपण मानतो त्यातल्या एका आदर्शवत व्यक्तिमत्वाचा असल्यामुळे खूप एन्जॉय करून मी ते काम केलं. म्हणजे अभिनय करताना तो खूप एन्जॉय केला गेला पाहिजे असं मला वाटतं. न की एखादा आपण जसं म्हणतो मशीनवरती काम करणारा कामगार जसा सकाळी येतो, मशीन ऑन करतो आणि त्याचं ठरलेल्या साईज मधलं जे काय जॉब वर्क असेल ते तो पूर्ण करतो आणि नंतर कार्ड पंच करून घरी जातो. तसं अभिनयाचं नसावं, कारण ते खूप तुमच्या
मनोभूमिकेच्या, मनोविकारांच्या या सगळ्याच्या जवळ जाणारं ते असतं. अभिनय हा तुम्ही कोणाची तरी भूमिका जगत असता आणि ती लोकांपुढे तितक्या खरेपणाने आणण्याचा एक प्रयत्न करत असता. सो ते मशीन इतकं सोपं नसतं. त्यामुळं जेव्हा आपण ते मनापासून करतो आणि ते तुम्हाला आवडलेलं आहे आणि ते तुम्ही स्वीकारलेलं आहे म्हणून जेव्हा आपण ते करतो त्यावेळेला ते साहजिक चांगलं होतं. आणि त्यामुळे माझ्या बऱ्याचशा भूमिका या तशाच आहेत. मग ती सावरकरांची भूमिका असेल, तुकाराम महाराजांची भूमिका असेल, नांदा सोक्यबरे सारख्या माझ्या मालिकेतली भूमिका असेल, दृश्यम मधली भूमिका असेल. त्यामुळे एक तर ह्या खूप निवडक असतात आणि म्हणजे तसा मला माझा मी चॉईस ठेवतो एखादी गोष्ट. आता सध्या मी वेब सिरीज किंवा या कुठल्याही याच्यात कोरोनाचं सगळं एकूण हे होईस्तोवर माझे जे काही आध्यात्मिक एक्सरसाइजेस माझे चाललेले आहेत ते होईस्तोवर ते काही स्वीकारायचं नाही असं ठरवलेलं असल्यामुळं आता मी कुठल्याही याच्यामध्ये मालिकांमध्ये अनेक ऑडिशन्सच्या आणि लुक टेस्टच्या ह्याच्या अपॉर्च्युनिटीज येतात, पण त्या सगळ्यांना मी नाही म्हणून सांगतो की मला आत्ता नाही करायचं. आत्ता मला माझं एक काही मी वेळ आणि टाइम टेबल ठरवलेलं आहे, त्याच्यामध्येच मला मग्न राहायचं आहे, मला त्याच्यामध्येच काम करायचं आहे. सो तो एक हे असतो. अभिनेताच व्हायचं असं ठरवलं नव्हतं, पण रंगकर्मी, एक चांगला रंगकर्मी व्हायचं हे मात्र मी ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे माझी वाटचाल गेल्या 30-32 वर्षाची झालेली आहे. या सगळ्या ह्याच्यात मी फक्त एवढंच केलं की मी माझं जगणं जरी हे असेल तरी रोजचा पोटा पाण्याचा प्रश्न हा माझ्या या व्यवसायावर मी ठेवला नाही कधीही. तो माझा अन्य व्यवसाय, माझ्या कौटुंबिक व्यवसायाच्या बरोबरीने तो चाललेला होता. त्यामुळे माझं घर, माझं कुटुंब, मी स्वतः रोजच्या 2 वेळचं जेवण आणि आपलं एक सुखकर जीवन जगण्यासाठी कधीच मी अभिनय किंवा या सगळ्या गोष्टींच्या आर्थिकतेवर अवलंबून नव्हतो आणि कदाचित त्यामुळेच थोडासा हा चॉईस मी माझ्याकडे ठेवू शकलो की आपल्याला पटेल ते, आपल्याला आवडेल ते अशा पद्धतीच्या भूमिका आपण स्वीकारणं आणि त्या चांगल्या पद्धतीने करणं. दुसरा माझा जो आहे तो प्रशिक्षण. दुबेजी म्हणून जे माझे पंडित सत्यदेव दुबे जे माझे गुरु आहेत, त्यांचं स्कूल फॉलो केल्यामुळे असेल, त्यांना समोर पाहिल्यामुळे असेल की मला असं स्वतःला वाटलं की मी अभिनय करून एकटाच अभिनय करीन, पण असा करणारे जर आपल्याला घडवता आले, ते घडवणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. तोही एक कारखाना चालू राहणं गरजेचं आहे ना. नवीन नवीन प्रॉडक्ट येणं देणं आणि त्यांनी लोकांपुढे जाऊन आपली कला पेश करणं, ते त्यासाठी त्या मुलांना तयार करणं, त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करणं, या थोड्या अकॅडमिक्सच्या ह्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्टही होता आणि आता सध्या मुंबई विद्यापीठाचं ते आवडीचं काम मला मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने मी माझी वेगळ्या वेगळ्या पातळीवरती आणि वेगळ्या वेगळ्या भूमिकांमधून मी रंगकर्मी म्हणून घडत गेलो आणि लोकांपुढे येत गेलो असं मला वाटतं. सर, मगाशी मनोहर पर्रीकरांच्या उरीच्या भूमिकेबद्दल बोलताना तुम्ही म्हटलं की दिसण्यातलं साधर्म्य वगैरे, पण ती भूमिका बघताना आपले सैनिक जिंकून येतील याच्यातला एक आत्मविश्वास आणि तरीही थोडी होणारी म्हणजे नेमकं काय होईल याची घालमेल की जी तुम्ही साकारली आहे पडद्यावर, ते सारं बघताना अभिनयातला कस लागतोच तुमच्या, तो तिथं दिसून येतो. इतरही भूमिका आहेत ज्या खरोखरच म्हणजे त्या खास तुमच्यासाठीच तयार झाल्या असाव्यात असं रसिकांना नक्कीच वाटेल आणि इतर कुठला तरी चेहरा त्या ठिकाणी असता तर कदाचित त्या भूमिकांना न्याय मिळाला नसता असंही नक्कीच वाटतं. सावरकरांच्या विचारांचे जे तुम्ही आहात, सावरकरांच्या विचारांचे तुम्ही बघतात, त्यांचे अनुयायी आहात, तर तिथं कसं वळलात आणि सावरकरांचे विचार इतरांपर्यंत पोहोचावेत असं तुम्हाला का वाटतंय आणि त्यासाठी तुम्ही काय काय करता? माझी मुळात राजकीय विचारसरणी जडणघडण असेल किंवा सामाजिक जडणघडण असेल ती संघाच्या मुशीतून तयार झाली. लहानपणापासून मी संघाचा स्वयंसेवक कार्यकर्ता होतो आणि आहे आणि त्यामुळे एक स्वाभाविकरित्या आपल्यावरती ज्या पद्धतीचा इतिहास मी ऐकला किंवा ज्या पद्धतीच्या इतर काही चांगल्या आदर्शवत पुरुषां म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दलची अभ्यासाची गोडी किंवा संभाजी महाराजांबद्दल अभ्यास आणि तो इतिहास वाचण्याची, जाणून घेण्याची गोडी असेल, पासून ते सावरकरांपर्यंतची, ही मी त्या संस्कारांच्या मुशीतून घडल्यामुळे झालेली आहे असं मला वाटतं. आणि ती लहानपणापासून वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर सावरकर आपल्याला वेगळ्या वेगळ्या वयाच्या टप्प्यावर वेगळे वेगळे समजत जातात आणि अनुभवाला येतात असं मला वाटतं. की आपण जसं अभ्यास करतो, जसं सुरुवातीला आपल्याला नक्कीच लहानपणी घेतलेल्या शपथेपासून ते मार्सेली
जर्नलिस्टच्या उडीपर्यंतचा इतिहास सावरकरांचा क्रांती कार्यातला सगळ्यात मोठा उच्च बिंदू होता असं मला स्वतःला वाटतं. मग तिथून जन्मठेपेच्या कालखंडाकडे जेव्हा आपण जातो त्यावेळेला या राष्ट्रासाठी ज्या पद्धतीचा त्याग सावरकर बंधूंनी केलेला आहे त्याबद्दलचं, पण हे सगळं कुठेतरी एक भाबड्या भक्तीच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण सेल्युलर जेलमधलं त्यांचं संपूर्ण दिनक्रम बघतो किंवा त्यांनी केलेलं कार्य बघतो त्यावेळेला त्यांच्यातला असलेला समाजपुरुष, त्यांच्यामध्ये असलेला सामाजिक भान असलेला एक क्रांतिकारक, एक प्रखर क्रांतिकारक, एक अभ्यासक आणि एक अतिशय तार्किक दृष्टीने आपल्या स्वतःच्या धर्माकडे बघणारा, आपल्या स्वतःच्या एकूण सामाजिक सगळ्या याच्या घडामोडींकडे बघणारा असा राजकीय नेता, आपल्या सगळ्यांचा एक, माझा नेहमी म्हणतो की त्यांच्यावर आक्षेप घेणारे आणि त्यांच्या बाजूनी भांडणारे हे एक भान हे होतं असं मला वाटतं की आपण सावरकरांना तात्कालिक इतिहासामध्ये स्वतःची भूमिका जगणारे आणि स्वतःची भूमिका सादर करणारे एक राजकीय नेता म्हणून बघितलं पाहिजे. की राजकीय नेता वेळोवेळी काही कॉम्प्रोमाइजेस सुद्धा करतो, राजकीय नेता स्वतःच्या ठाम मतासाठी कुठेतरी संघर्षही करतो, 2 पावलं मागेही येतो, आणि हे सगळं सावरकरांनी वेळोवेळी त्यांनी केलेल्या भाषणांमधून, त्यांनी लिहिलेल्या निबंधांमधून, त्यांनी लिहिलेल्या ललितामधून, अगदी माझी जन्मठेपमध्ये सुद्धा हे वेळोवेळी नमूद करून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. सो त्याच्याकडे अत्यंत सजग दृष्टीने बघितल्यानंतर सावरकर या राष्ट्राच्या उन्नतीसाठी, राष्ट्राच्या संरक्षणासाठी, स्वतंत्र झालेल्या या राष्ट्राच्या एकूण विकासासाठी किती सजग दृष्टीने आणि बुद्धीने याच्याकडे बघत होते याचं आपल्याला एक भान येतं, याचं आपल्याला प्रत्यंतर येतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी कधीच सावरकरांचा भक्त म्हणत नाही. आपण सावरकरांच्या विचारांचे, सावरकरांच्या जीवनाचे अभ्यासक आहोत. त्यांचे सगळे पैलू एकदम कळणं की चाल 10वी ते 12वी मध्ये मी भरपूर सावरकरांवरती वाचन केलं आणि मला सगळं कळलं असं होत नसतं. मला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सावरकर त्या वेळेला ते तसे का वागले या काचं हे शोध घ्यायला आपण सुरुवात केल्यानंतर संपूर्ण त्यांचं व्यक्तिमत्व आणि संपूर्ण त्यांची विचारसरणी आपल्याला समजायला लागते असं मला स्वतःला वाटतं. तशा अर्थी हळूहळू सावरकर उमगत गेले. त्याच्यानंतर असं झालं आपल्याकडं की आपण जर एक नीट हे पाहिलं तर इथल्या पॉलिटिकल सिस्टीमचा हा भाग आहे आणि तो जगभरामध्ये असतो की ज्या वेळेला एक अत्यंत वेगळी सिस्टीम 2014 पासून या देशावरती राज्य करायला लागली त्यावेळेला तिथनं उलथून टाकलेली जी एक सिस्टीम होती त्यांनी यांच्या मानबिंदूंवरची मानखंडना करायला सुरुवात केली. मग ज्याच्यामध्ये सावरकर हे एक नाव होतं की शक्य झालं तर शक्यतोवर मग त्यांना, आणि मग ती पातळी ही ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे तो खाली किती उतरायची हे ज्याचं त्याच्या बुद्धीप्रमाणे ठरतं आणि त्यात त्यांची लायकी कळते. त्या क्रांतीसूर्याचं काही त्याला तसूभर सुद्धा डाग लागत नाही, कारण त्यांनी जे घडवायचंय देशासाठी ते घडवून झालेलं आहे. तुम्ही त्याच्यात खुसपट काढून काहीतरी हे करताय. मला स्वतःला असं वाटलं की अरे याला उत्तर दिलं जाईल की नाही, आणि मग याला उत्तर मी एक नट म्हणून, एक अभिनेता म्हणून, एक लेखक म्हणून कसा देऊ शकेन. जसं काही जण व्याख्यानं देतील, काही जण त्याच्यावर पुस्तकं लिहितील, तर मी एक अभिनेता म्हणून याच्यावर काय करू शकतो. तर मग मी विनायक दामोदर सावरकर नावाचा एक एकपात्री प्रयोग जो आत्ता मी अशा कालखंडाच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यातल्या करतो की जो एक सर्वसामान्यांना पटू शकेल, कळू शकेल. तो म्हणजे जन्मठेपेपर्यंतचा कालखंड मी त्याच्यामध्ये हे करतोय. आणि मग बाकीच्या वेळेला जिथं जिथं शक्य आहे तिथं व्याख्यानं देणं, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लोकांना उत्तर देणं, या अशा पद्धतीने प्रयत्न. आणि मला ती माझी जबाबदारी वाटली. जर तुम्हाला एखादा विचार पटलेला असेल तर त्या विचाराला जर कोणी छेद देत असेल तर आपण आपल्याला पटलेला विचार ठाम पद्धतीने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मांडणं हे आपल्याला मला माझं कर्तव्य वाटतं. आणि त्या माध्यमातून मी सावरकरांवरचा एकपात्री, सावरकरांवरची व्याख्यानं हे लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सावरकरांना कारावास भोगावा लागला आणि दुर्दैवानं म्हणावं लागेल की ते आमच्या बेळगावच्या हिंडलगा कारागृहामध्ये होते. आणि 13 महिने होते. तर दरवर्षी त्या ठिकाणी त्यांची जयंतीच्या दिवशी कार्यक्रम होतो. यावर्षी कदाचित ह्या कोरोनाच्या कालखंडात होणार नाही. तर सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासंदर्भात तुमचे काही प्लॅन्स आहेत का की ऑनलाईन स्वरूपात असो किंवा विचार इतरत्र पोहोचवण्याच्या दृष्टीने? आहे ना, आता उद्याच माझं 2 ठिकाणी व्याख्यान आहे सावरकरांच्या जयंतीच्याच निमित्तानं. कारण सध्या आपण आता फक्त तेवढंच करू शकतो. ऍक्च्युली शक्य झालं असतं तर मी अंदमानला किंवा अशा कुठं जर जाऊन काही असं व्याख्यान करणं, किंवा मी कित्येकांना अशा सहलींना घेऊन जातो त्याच्यामध्ये मी स्वतः अख्खा इतिहास
सेल्युलर जेलमध्ये फिरून त्या ठिकाणी कसं झालेलं असावं, काय झालेलं असावं, अशा पद्धतीचं जन्मठेप अख्खी समजावून सांगतो व्याख्यानाच्या माध्यमातून, कथाकथनाच्या माध्यमातून. पण यावर्षी दोन्ही वेळेला 26 फेब्रुवारीला सुद्धा आणि 28 मेला सुद्धा हे शक्य झालं नाही. नाहीतर गेले 3-4 वर्ष बरोबर या 2 दिवशी मी वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनीजच्या याच्यावर किंवा काही 10-15 जणांनी एकत्रित प्लॅन केला आणि मला नेलं. तर हे मी विनाशुल्क करतो. फक्त माझा प्रवासाचा खर्च त्यांच्या बरोबरीने जो काय असेल तो केला जातो. पण मी हे माझं एक काम म्हणून आणि सावरकर लोकांपर्यंत पोहोचावे अशा ह्याने मी नेहमी ते करतो. ते यावेळेला शक्य नाही. यावेळेला मी व्याख्यानांच्या माध्यमातून हे करणार आहे. अभिनयासाठीचं जे शिक्षण आहे, जे तुम्ही सांगितले की प्रशिक्षण मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून तुमचं सुरू आहे, भरपूर वाचन सुरू आहे आणि अभिनया संदर्भातले निर्णय सध्या घेणं म्हणजे सध्या तुम्ही लांबवलंय, पण भविष्यात काही डोळ्यासमोर आखलेल्या काही भूमिका आहेत का, किंवा काही नाटक किंवा काही मालिकांच्या संदर्भातलं काही नियोजन तुमचं झालंय का, किंवा एखाद्या वेब सिरीज संदर्भात काही प्लॅन आहे का? कारण लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे चित्रपट प्रदर्शित होणं वगैरे बंद झालंय आणि OTT प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात पुढे येतोय. तर अशा वेळी तुमच्या क्षेत्रासंदर्भात तुमचे काही प्लॅन्स आहेत? आता तरी मी असं काही कुठली एखादी विशिष्ट भूमिका करणं किंवा हे करणं अशा याच्यात नाहीये. पण माझ्याकडे एक 4 एकांकिका भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्तानं, स्वातंत्र्याच्या संबंधातल्या लिहून झालेल्या आहेत. त्या एकांकिका या जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला आपण 75वं वर्ष साजरं करणार आहोत पुढच्या वर्षीपासून, तर त्यामध्ये त्या रंगमंचित करणं, मग त्या आमच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असतील किंवा बाहेरच्या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून, आणि त्याचे ठिकठिकाणी गावोगावी प्रयोग करणं, जो बऱ्यापैकी अननोन हिस्ट्री असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी नेहमी असं म्हणतो की आपल्याला जॅक्सन वर कानेरेंनी समोर जाऊन जॅक्सनला विजयानंद थिएटरच्या बाहेर गोळी घातली एवढंच माहिती आहे. पण माझं नेहमी म्हणणं असतं की हे क्रांतिकारक इतके असे हे नसतात ना की उठले आणि गोळी घातली, त्याच्या मागं प्लॅन असणार आहे. तर त्या प्लॅनवर आधारित असलेल्या त्या एकांकिका आहेत, ज्या बऱ्यापैकी अननोन हिस्ट्री असणार आहे ती. सो त्या अशा एकांकिकांचा एक संच, 6 एकांकिकांचा संच रंगमंचित करून तो सादर करणं, हा असा एवढाच आत्ताचा माझा प्लॅन आहे. बाकी मी स्वतः अभिनय करणं आणि हे करणं याचा अजून मी काही विचार केलेला नाही, किंवा अशी कुठली ऑफरही आली नाही. चांगली आली तर मी ती नाकारणार नाही. पण असं काही कुठं मी अजून हे केलं नाही. पण कोरोनाची हे पूर्ण साथ गेल्यानंतर हे केल्यावरतीच मी अभिनय किंवा याकडे वळीन. मला आणखी एक जाणून घ्यायला आवडेल की या क्षेत्रातलं तुमचं प्रेरणास्थान कोण आहे नेमकं? म्हणजे आम्ही म्हणतो की मला हा अभिनेता आवडतो आणि त्याला बघत बघत मी मोठा झालो, किंवा मी पत्रकार झालो तर कुठल्या तरी एका ज्येष्ठ पत्रकाराकडे बघत बघत असेल. तर असं तुमचं काय आहे का? नाटकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातनं नाटकामध्ये काम करणं, यासाठी 2 माझे हे आहेत. एक अगदी लहान असताना, म्हणजे लहान मुलांच्या साठी काम करणारे आमच्या पुण्यामध्ये वासुदेव पाळंदे गुरुजी ज्यांना म्हणलं जायचं, ते होते की त्यांना बघूनच माझ्या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात झालेली जी पहिली 4-5 वर्ष होती ती पाळंदे गुरुजींच्या बरोबरच मी वेगवेगळे उपक्रम राबवत आणि हे करत केलेलं होतं. आणि मुळात त्यांच्याबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चेच्या मुळे एक आपली जडणघडण होते. तेच जर मी एखाद्या पटकन मला त्यावेळेला एखादं व्यावसायिक नाटक मिळालं असतं आणि मी तेच 100-150 प्रयोग केले असते तर कदाचित मी ती जडणघडण माझी झाली असती. पण मुळात खूप वेगळीच जडणघडण एका शैक्षणिक ह्याच्या दृष्टीने विचार करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या जवळ राहिल्यामुळे आणि हे केल्यामुळे असेल हे पाळंदे गुरुजींचं. आणि 92 अशी 3 वर्ष मी दुबेजींबरोबर काम केलं. त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं, पंडित सत्यदेव दुब्यांबरोबर. त्यांनी मात्र माझ्या एकूणच नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन पक्का आणि ठाम झाला. त्याच्यातली मग ती डिसिप्लिन असेल, संवादाच्या माध्यमासाठी करावे लागणारे कष्ट असतील, या सगळ्याच गोष्टी असेल, आणि या सगळ्याचा मूळ गाभा नाटक हा आहे, यावरती ठाम विश्वास बसणं, या सगळ्या ह्यामुळे या 2 व्यक्तिमत्वांचा प्रभाव सगळ्याच माझ्या विचारांवरती आणि याच्यावरती खूप आहे. सध्या कामं बंद आहेत अभिनयाच्या क्षेत्रातली, म्हणजे सगळंच निर्मिती क्षेत्र शांत आहे आणि अशा परिस्थितीत ज्यांना गरज आहे, कारण तोच त्यांचा पोटापाण्याचा मार्ग आहे, असे लोक अडचणीत आले, साईड ऍक्टर्स वगैरे. तर यांच्यासाठी तुमच्याकडून त्यांना काहीतरी चांगला मार्ग मिळावा, लवकरात लवकर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? नाट्य परिषदेच्या माध्यमातून अशा पद्धतीने प्रयत्न होत आहेत.
किंवा अगदी खूप जे गरजू आहेत त्यांना महिन्याभराचा शिधा देणं किंवा हे करणं अशाही पद्धतीचं काम चालू आहे. पण खूप या सगळ्या एकूण परिस्थितीचा विचार केल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की ही खूप वरवरची मलमपट्टी आहे. उद्या नाटक सुरू जरी झालं तरी ज्यांच्यामुळे नाटक चालणार आहे ते प्रेक्षक किती नाट्यगृहाकडे वळतात हा एक साशंक, म्हणजे या बाबतीत मी स्वतः साशंक आहे, हा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. कारण हे सगळ्यांनी मुळात आपण ना वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. करमणूक हा माणसाच्या जगण्याचा सगळ्यात शेवटचा प्रेफरन्स असतो. सगळं आपल्या दैनंदिन जगण्यासाठीचे खिशातले पैसे संपल्यानंतर उरलेल्या पैशातून काही भाग हा करमणुकीसाठी दिला जातो. ही तुमच्या रोजच्या 2 वेळच्या जेवणासारखी प्राथमिक आणि मूलभूत गरज नाहीये. हे या क्षेत्रात असलेल्यांनी सुद्धा पूर्ण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने आता लोकांसमोर जाऊ, म्हणजे जसं आता OTT प्लॅटफॉर्म हा एक चित्रपटाला मिळालेला, चित्रपटाच्या प्रदर्शनाला मिळालेला एक नवा आयाम आहे. तशा पद्धतीने जिवंत कला ज्या आहेत, मग त्या रंगभूमीवरच्या असतील, लोककला असतील, यांनी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने ही एक एका अर्थी काय म्हणतो आपण रानातली मशागत झाली असं आपण समजूया. आणि याच्यामध्ये एक नव्या विचारांचा जर काही बीज पेरलं तर काहीतरी वेगळं उगवू शकेल. की टिपिकल ठरलेलं नाटक नाट्यगृहामध्ये सादर होणं, आणि तसंही गेल्या 5 वर्षामध्ये नाट्यगृहामध्ये काही निवडक नाटकं चाललेली आहेत, काही निवडकच प्रेक्षकांचा समूह या नाटकांकडे आकर्षित झालेला आहे. तो याच्याकडे एक पुन्हा वेगळ्या पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. हे झालं एकूण नाटक व्यवसाय आणि या सगळ्याच्या बाबतीत हे करताना. पण ज्यांना अगदी तात्कालिक लगेचच्या लगेच गरज लागणार आहे किंवा हे आहे अशा आमच्या बॅकस्टेज वर्कर्सना वेगळ्या वेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतवणं आणि त्यांना अर्थार्जन करून देणं अशाही पद्धतीची एक रचना आमच्याकडे आहे. म्हणजे अगदी नाटकाचे सेट वाहून नेणारे टेम्पोवाल्यांपासून ते बॅकस्टेजवाले, मग त्यांच्या एकत्रित हे करून मग मूव्हर्स अँड पॅकर्स सारखी त्यांना काही कामं जर देता आली तर अशा पद्धतीने एक रचना आणि एक काम माझं सातत्याने गेले 1.5 वर्ष चालू आहे. अशा सगळ्या परिस्थितीत माणसं हरली जात आहेत आणि बऱ्याचदा त्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. तर तुम्ही अध्यात्माचाही मार्ग सांगितला, अतिशय कणखर अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही मार्ग सांगितला, कारण ते हारले नाहीत शेवटपर्यंत. आणि अशा परिस्थितीत तुमच्या या विचारातून काही शिदोरी मिळेल का सगळ्याच तुमच्या रसिकांसाठी, तुमच्या चाहत्यांसाठी, की सध्या कसं जगायला हवं? अगदी व्यावहारिक विचार केला तर तुमच्या गरजा कमी करा. म्हणजे ज्याच्यासाठी आपण धावतो तर त्या आपल्या मूलभूत गरजा असतात खरं सांगायचं तर. त्या गरजात जर तुम्ही तुमच्या कमी, म्हणजे तुम्ही अल्पसंतुष्ट व्हा असं मी म्हणत नाही. आज आपण कासवासारखं राहायला पाहिजे असं मला वाटतं, की आता कवच बाहेर येऊ देत. आपलं मान, तोंड, मेंदू, हात, पाय सगळे आपण त्या आपल्या पाठीच्या कवचाखाली, थोडक्यात जसं त्या धोनीमध्ये तो स्टेशनचा रेल्वेचा हे धोनीला सांगतो की अभी तो बाउन्सर आहे ऐसा समज लो और डक करो. तसं आत्ताची हे 1-2 वर्ष ही अशी आहेत. आणि ही आयुष्यातली आता एक तर असं आहे की संकट सगळ्यांनाच आलेलं असल्यामुळे कोण कोणाला हात देणार आणि कोण कोणाला मदत करणार, तर आपणच एकमेकांकडे बघून हे करावं असं मला वाटतं. मुळात हा काळ स्वीकारला गेला पाहिजे आणि हा आपल्या हातात नव्हता हे पहिलं गृहीत धरलं पाहिजे. त्यामुळे कुठेतरी चिडचिड ही अगदी पहिले काही दिवस ही चिडचिड होणार, हे होणार, परंतु त्याच्यावरती आपण जर आपल्या ही भूमिका आपली ठाम केली की हे कोणाच्या हातात नव्हतं, ना हे राज्यकर्त्यांच्या हातात होतं, ना हे मोदींच्या हातात होतं, ना हे उद्धवजींच्या हातात आहे, कोणाच्याही हातात हे नव्हतं. हे आलेलं संकट आहे आणि याला सगळ्यांनी आपापल्या परीने तटवायचा, सामोरं जायचा प्रयत्न हा करणं ही काळाची गरज आहे. कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी करेल तर हे होणार नाहीये. हे आपण आपल्याकडीने प्रयत्न करू. अगदीच ज्यांची हालाकीची आहे की खरंच काही करता येणार नाही त्यांच्यासाठी मदतीचे लाखो हजारो हात आहेत आणि ते येणार. असं कोणी कुणासाठी थांबणार नाही असं मला वाटतं. आणि या सगळ्या संकटाला आता कशा पद्धतीने सामोरं जातं, आपल्या गरजा कमी करा आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतं. म्हणजे मी लोक मला म्हणतात की तुम्ही कसं काय हे करू शकलात, किंवा मला स्वतःला असं वाटतं की अध्यात्म हा मला मिळालेला एक फार मोठा आता या 2 वर्षामध्ये मिळालेला म्हणजे एका अर्थी परीस आहे, जो माझ्याच विचारांचं सोनं करतो आहे. हे माझ्यासाठी आहे. मी काही लोकांना प्रवचन देण्यासाठी आता बसलेलो नाही, मी देणारही नाही. कधीतरी उलट माझा हा ब्रीदिंगचे एक्सरसाइज असतील, ध्यानधारणेच्या वेळेला केले जाणारे एक्सरसाइज आणि प्राणायाम असेल, हे माझ्या वाचिक अभिनयासाठी जेव्हा मी प्रशिक्षण घेईन त्यावेळेला त्याचा उपयोग होईल. तर अशा पद्धतीने स्वतःचा शोध घ्या असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद सर. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात. आमच्या रसिकांना, दर्शकांना
मार्गदर्शन केलं आणि खरोखरच याची सध्या गरज होती. तरुण भारत परिवाराच्या वतीनं आपले आभार. वेगवेगळ्या भूमिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात असो, निर्मितीच्या असो किंवा लेखनाच्या क्षेत्रात असो, तुमच्याकडून चांगलं चांगलं काम घडत राहू द्या आणि ते पाहण्याची, ऐकण्याची, वाचण्याची संधी सर्व रसिकांना मिळावी हीच आमच्याकडून तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर.